उन्हाळ्याची सुट्टी आली की मला आठवतं लहानपणी कोल्ड्रिंक हाऊसेसमध्ये मिळणारी आईस्क्रीम, दूध कोल्ड्रिंक, लस्सी. आहा, कम्प्लिटली नॉस्टॅल्जियाच. महाराष्ट्र फूड टूरच्या निमित्ताने आम्ही लई जिल्हे फिरलो. खूप वेगवेगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी खाल्ल्या, पण फिरताना एक गोष्ट नक्की जाणवली, ती म्हणजे प्रत्येक गावामध्ये खूप जुनी आणि स्पेशल कोल्ड्रिंक हाऊसेस आहेत आणि प्रत्येक ठिकाणची चव एकदम वेगळी आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत महाराष्ट्रामधली 15 जुनी आणि एकदम प्रसिद्ध कोल्ड्रिंक हाऊस आणि तिथली विशेष थंडगार पेय. आणि पहिला स्पॉट अजिबात पुण्याचा नाहीये, डायरेक्ट आपण जाऊयात नगरच्या दुर्गासिंग लस्सीला. आणि इथली प्रसिद्ध आहे स्पेशल लस्सी. स्पेशल म्हणजे पिस्ता फ्लेवरची लस्सी असते, ती आपण घेतली आहे. मँगो लस्सी आणि गुलकंद लस्सी. पण ही बघूया लस्सी आपण कशी आहे. याच्यामध्ये त्यांनी आईस्क्रीम पण सोबत दिला आहे आणि थोडा सुकामेवा म्हणजे काजू पण दिलेत लस्सी सोबत. मस्तानी टाईपच पदार्थ आहे असं म्हणायला लागेल. मी म्हणलं तसं मला भ्रष्ट वर्जन आवडतं, त्यामुळे लस्सीपेक्षा मिल्कशेक जास्त आणि लस्सी कमी अशी गोष्ट आहे. पण चवीला अप्रतिम लागते. मुळात पिस्ता फ्लेवरची लस्सी फार ठिकाणी मिळत नाही, म्हणजे पुण्यात पण काही ठिकाणी मिळते, पण पिस्ता फ्लेवर खूप नावाला असतो. पण हा परफेक्ट पिस्ता फ्लेवर, म्हणजे आधी पिस्ता फ्लेवर लागतो आणि मग लस्सीची चव येते. त्यामुळे मला तरी आवडली खूपच. पण मँगो ट्राय करूयात. वा, क्या बात आहे. छानसं आम्रखंड असतं ना, ते जर अख्खं मेल्ट झालं आणि लिक्विड फॉर्ममध्ये तुम्ही प्यायला लागलात तर कसं लागेल तसं लागते. गुलकंद गुलकंद सुद्धा सुरेख आहे. आणि गुलकंद खाताना ना असं उगाच असं वाटतंय की गुलाबाचं पान आपण चावतोय, तसा फील येतोय. पण छान आहे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे तिन्ही लस्स्या ज्या आहेत जास्त गोड नाही आहेत, म्हणजे मॉडरेट गोड आहेत, तर खूप जास्त गोड असतात बऱ्याच वेळा. त्यामुळे भाऊ, नगरमधला हा दुर्गासिंग लस्सीवाला स्पॉट आपल्याला लय आवडलेला आहे. आपण लस्सी न खाणारा माणूस आहे, पण प्रचंड आवडीने या तिन्ही लस्स्या मी संपवू शकतो, इतक्या सुंदर लस्सी आहेत. उन्हाळ्यातला अजून एक फेवरेट पदार्थ म्हणजे फालुदा. आणि जर त्यात टिपिकल रंगीत आईस्क्रीम आणि जेली, चेरी वगैरे टाकून सजवला असेल ना, तर बास, चेरी ऑन द आईस्क्रीमच. सिंधी बिझनेसमन असला की तो ओय झुलेलाल असंच म्हणतो आणि पापड खातो, असे एवढेच रेफरन्स आपल्या लहानपणापासून आहेत. तर या दुकानाचंच नाव आहे झुलेलाल, जे साई मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे. आणि इथला फेमस आहे फालुदा. फालुद्यामध्ये कुल्फी आहे, रबडी आहे, शेवया तर आहेतच, जेली पण आहे. मी कुल्फी आणि सगळ्या गोष्टी येतील एका चमच्यामध्ये असा प्रयत्न करतो. खूपच सुदिंग. रबडी खूप छान आहे यांची, कुल्फी पण उत्तम आहे. एवढ्या गोष्टी जेव्हा असतात ना एकत्रित, तेव्हा कशाचीच एक धड चव लागत नाही. पण तसं नाहीये, हे सगळं एकरूप झालंय छान. म्हणजे त्याचे फ्लेवर जे त्यांनी केलेत तयार, ते विचारपूर्वक केलेत. आता काहीतरी स्पेशल द्यायचं म्हणजे टाका काजू, टाका बदाम, टाका जेली, सगळंच द्या एकत्र टाकून, असं जे प्रकार करतात तो प्रकार नाहीये. तर ते खरंच छान कॉम्प्लिमेंट करतोय. मस्त रबडी आहे, सुरेख. आणि मध्येच रोज फ्लेवर फार भारी लागतं. हा हा, इथला फालुदा सुरेख. म्हणजे का 75 वर्ष जुनं आहे ते समजतंय. प्रॉपर हा ओल्डर स्पॉट आहे, म्हणजे टिपिकल सिंधी फालुदा आहे. फार सुरेख. एकटा माणूस शौकीन असेल आरामात संपू शकतो. आता तुम्हाला उन्हाळ्यात ज्यूस वगैरे प्यायला आवडत असेल तर पुढचा स्पॉट तुमच्यासाठी आहे. समर्थ ज्यूस सेंटर, ह्याच्याबद्दल मी फक्त ऐकून होतो. तर आणि त्यात हा पण युनिक प्रकार मला दिसतोय जो बाकी ठिकाणी मिळत नाही. अननसाचा ज्यूस, बर, त्याच्यावरती थोडंसं आईस्क्रीम. अननसाचंच. हा, आणि त्याचा रंगच सांगतोय की हे मस्त थंड आणि काहीतरी छान खायला मिळेल. आहा, जमलं. काय बात आहे. अरे किती वेळा नाशिककर इम्प्रेस करणार ना मला, असं मला झालंय. अप्रतिम. म्हणजे मला आईस्क्रीमची चव आहे ना, ती इतकी नॅचरल आहे. म्हणजे नॅचरल आईस्क्रीम नाही तर नॅचरल पेक्षाही जास्त नॅचरल आहे. जास्त गोड नाहीये. आणि आपल्याला असं वाटतं अननस खूप जास्त नाही का सिरप टाकून गोड करतात, म्हणजे प्रत्येक घासाला तुकडा लागतोय अननसाचा. आणि म्हणतो ना, अशी खूप रिफ्रेशिंग सवय. म्हणजे उन्हामध्ये वगैरे तुम्ही आल्यानंतर एक वेळ अननस असतंच असं की आपण खाल्ल्यावर आपल्याला खूप रिफ्रेशिंग वाटतं. फार रिफ्रेशिंग सवयची. अशी चव आतापर्यंत मी कुठेही खाल्लेली नाही. आणि हे खायला तुम्ही नाशिक मध्येच यायला पाहिजे. इतकी रिफ्रेशिंग चव आणि आईस्क्रीम सुद्धा, आणि दोन्ही ना ते एकत्र मिळून येत आहेत, तरी पण त्याची चव एक खूप वेगळे पण त्याच्यामध्ये आहे. आहा, म्हणजे फारच सुंदर. या ज्यूस सारखा आईस्क्रीमचा आणखी एक हटके पदार्थ कोल्हापुरात मिळतो, आईस्क्रीम कॉकटेल. गावाकडे जुनं पूर्वीचे जसे आईस्क्रीम्स होते ना, त्याला खूप अशा काय म्हणतात आपल्या
आपल्या मातीचा बाज असायचा त्याला असं वेस्टर्न जे खूप मॉडर्न आणि स्मूथ आईस्क्रीमचं त्याला फ्लेवर नसायचा. तशा चवीचं काहीतरी असं वेगळं आहे आणि तो असं ऑथेंटिक असं ते जी कुल्फी असते तसा टाईपचं हे आईस्क्रीम आहे. जुन्या आपण आंजोळी वगैरे जायचो ना, आणि जसं टिपिकल गाडीवरचं किंवा तशा फुल आठवणी म्हणजे आपल्या लहानपणीच्या किंवा 90च्या आठवणी आईस्क्रीम खाल्ल्यावर आहेत. माझ्या आवडीचं अजून एक कोल्ड्रिंक म्हणजे मस्तानी. पण ही पुण्यात मिळणारी मस्तानी नाहीये, तर ही वेगळीच मस्तानी मिळते सोलापूरला एका गाड्यावर. मलाई काय प्रकार आहे हा? मलाई हा प्रकार जो आहे दुधाचा एक पदार्थ केला जातो, त्याला गोड केलून त्याला बर्फाच्या क्रश मध्ये दिला जातो तुम्हाला, आणि प्रचंड आवडीचा पदार्थ आहे विद्यार्थ्यांचा. ओके, ही मस्तानी आहे गेस. ही आपली नॉर्मल मस्तानी आहे, त्याच्यात आईस्क्रीम नाहीये. आईस्क्रीम नाही, दुधाचा प्रकार, एक मलाई आहे आणि बर्फ. वा, संपला विषय. आपला कंदी पेढा किंवा कुंदा जर लिक्विड फॉर्म मध्ये एकदम असा गार थंडगार जर खाल्ला तर कसा लागेल तसं लागतंय का? आता मस्तानी ट्राय करतो. मस्तानी ट्राय करून बघ. त्याच्यामुळे वेगळी चव आहे. थंडाई कशी असते त्या पद्धतीचं असं वाटतंय. म्हणजे फक्त हे दोन खाण्यासाठी सुद्धा तुम्ही सोलापूरला येऊ शकता. आता किती युनिक आणि फॅन्सी थंड प्यायचं म्हणलं तरी अनेकांचं एक ठरलेलं असतं, ते म्हणजे सोडा. वा, म्हणजे आपण घेतलंय वाळा सोडा आणि मसाला थम्सअप. येस. ऍक्च्युली वाळा सोडा म्हणजे कम्प्लिटली माझ्या लहानपणाच्या आठवणी, कारण माझा आजोळ हुक्केरी नावाचं छोटंसं गाव आहे. अच्छा. बेळगाव जिल्ह्यामधलं. आणि तिकडे बस स्टँडच्या आजूबाजूला हे सोडा नाही का, गोटी सोडा आणि वाळा लय फेमस तिथे. हा, तो असा चुईट असा असा वेगळाच आवाज यायचा. तो आवाज लय भारी होता. तर आपण दोन्ही ट्राय करतो आणि बघूया कसं आहे. Cheers. उन्हामध्ये म्हणजे जे काय वाटतं ना हे पिऊन, हे थोडंसं आपलं जलजिरा असतं ना त्या टाईप लागतंय. थम्सअपचं म्हणजे थम्सअप थोडं स्ट्रॉंग असतं, पण तो मसाला टाकल्यामुळे असं थोडं माइल्ड झालंय. छान आहे. पण असं मला माहित नाही आणि पाचक बिचक काय होणार की नाही, पण चवीला तरी चांगलं लागतंय. गो हा ट्राय. मला हे जास्त आवडलं, कारण सोडा एकदम स्ट्रॉंग लागतो याच्यामध्ये आणि वाळ्याचा थोडासा जो एक गोडसरपणा आहे ना, तो सांगलीला आलात एक सोडा मारायचाच इथे. तुम्ही कधी मिरची सोडा ट्राय केलाय का? आपण आता आलोय 90 वर्ष जुन्या सोळंकी आईस्क्रीम मध्ये. मिरची फ्लेवरचं कधी सरबत असू शकतं का? भाऊ, कोल्हापुरात असू शकतं. तर यांनी बनवले मिरच्यान, जे यांनी आम्हाला रेकमेंड केलं. मिरचीच्या फ्लेवरचं हे सरबत आहे. याचं सिरप यांनी स्वतः बनवलंय आणि मशीन याचं खास त्यांनी अमेरिकेवरून आणलं. बघूया की कसं आहे ते. हा सोडा आहे, हे वेगळ्या पद्धतीचं थ्रिल आहे हे सरबत प्यायचं म्हणजे. हा सोडा आहे जो आपण जिभेवर घेतल्यावर, तोंडात घेतल्यावरती काहीच जाणवत नाही, पण जेव्हा आपण हा गिळतो ना तेव्हा प्रॉपर मिरची गिळताना कसा ठसका लागतो तसा ठसका लागतोय. त्यामुळे एक वेगळं थ्रिल असू शकतं हे. म्हणजे पिताना काहीच वाटत नाही, पण जेव्हा तुम्ही गिळता तेव्हा प्रॉपर म्हणजे तुम्ही असे गटागटा जर प्यायला ना तर जोरदार ठसका लागू शकतो. त्यामुळे कोल्हापुरी ठसका हा सरबतात सुद्धा दिलेला आहे. पुढचा स्पॉट हिडन जेम आहे, पण त्याआधी सबस्क्राईब करणार आहोत. तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर दररोज तुम्हाला आईस्क्रीम खायला मिळेल, मला गॅरंटी आहे. तर आपण आलेलो आहोत जालन्यामध्ये, आणि जालन्यामध्ये मथुरा भवनमध्ये. हे ओल्डेस्ट आहे इथलं आणि खूप प्रसिद्ध आहे लस्सीसाठी. आणि इथून आम्ही विचारलं की काय काय इथे छान मिळतं, तर त्यांनी सांगितलं की लस्सी मिळते, कलाकंद आणि बासुंदी सुद्धा मिळते. अप्रतिम चव आहे, प्रचंड फ्रेश आहे. खरं तर मी लस्सीचा शौकीन नाहीये, मला लस्सी फारशी आवडत नाही, तरी मी अख्खी लस्सी संपवू शकतो. इतकी सुंदर चव आहे आणि टिपिकल गावाकडे बनवलेली असते ना एकदम प्युअर दुधाची, तशी चव आहे. आणि ना त्याला एक असा एक कुठलातरी फ्लेवर एक वेगळा. त्यांना मी विचारलं की काय फ्लेवर टाकलाय का, त्यांनी सांगितलं की नाही, बासुंदी, दही, त्याच्यावर लस्सी आणि त्याच्यावर परत मलाई, तर ते सगळं कॉम्बिनेशन एकत्र झाल्यामुळे तसा एक वेगळा गोडवा तसा एक येतो. सुरेख अशी लस्सी, अशी बासुंदी आणि असा कलाकंद कुठेच खाल्लेला नाही. म्हणजे खास छत्रपती संभाजीनगरवरनं तुम्ही हे खाण्यासाठी जालन्याला आलात तरी वसूल होईल तुमची ट्रिप. तिकडून आपण येऊ थेट आपल्या पुण्यात. इथे 2 ठिकाणी जावंच लागते. एक म्हणजे कावरे. आम्ही ऑर्डर केली तिथली प्रसिद्ध पेशवाई मस्तानी आणि चष्मे बहादूर संडे. परत 90च्या आठवणी आपल्या लहानपणीच्या, तशी चव एकदम आणि खूपच ऑथेंटिक आईस्क्रीम. आता मस्तानी ट्राय करूया. स्ट्रॉबेरी मिल्कशेक घातलाय, म्हणजे जी पेशवाई मस्तानी त्यामध्ये, आणि खूप सारा सुकामेवा आहे. स्पेशल मस्तानी त्यामुळे
भरभरून सुकामेवा घातलेला आहे. ओके, जास्त गोड आहे. ओके, मस्त. आणि दुसरं ठिकाण अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. सुजाता मस्तानी. आणि ही जी ब्रांच आहे ती सदाशिव पेठेतली पहिली ब्रांच, निंबाळकर तालीम गणपती मंडळाच्या एक्झॅक्ट समोर. काय म्हणा, ही जी मँगो मस्तानी आहे ना, म्हणजे हा जो मँगो फ्लेवर आहे असं ना, असं पूर्ण शरीरामध्ये असा एक थंडावा जेव्हा जाणवतो ना, असं एकदम म्हणजे एवढा ट्रॅफिक आणि एवढ्या गोंगाटामध्ये पण असं मला एकदम निवांत कुठेतरी बसलोय असाच फील आला डायरेक्ट. ही छान लागते, ही जास्त गोड नाहीये. तिथून आमचा मोर्चा निघाला पुढच्या इंटरेस्टिंग ठिकाणी आणि येऊन पोचलो थेट पुणे रेल्वे स्टेशनला आणि त्याच्याच समोर असणाऱ्या शिवकैलासला. हे ठिकाण सुद्धा 50 वर्षांपेक्षा जास्त जुनं आणि प्रसिद्ध आहे इथल्या लस्सी आणि विशेष म्हणजे बासुंदी कुल्फीसाठी. आत गेल्या गेल्या तिथला एक कर्मचारी परातभर बदाम आणि पिस्त्याचे तुकडे करत बसला होता. त्यावरूनच समजलं की ड्रायफ्रूटचा वापर इथे काय सढळ हाताने होत असेल ते. आम्ही तिथे एक साधी लस्सी, एक मँगो लस्सी आणि एक बासुंदी कुल्फी मागवली. बासुंदी कुल्फी म्हणजे प्लेटमध्ये कुल्फीला थेट बासुंदीचा अभिषेक. इथे आल्यानंतर चुकूनही दुसऱ्या दिवशी वजन काट्यावर उभं राहायचं नाही. कुल्फी सुद्धा बासुंदीमध्ये एकदम बेमालूमपणे मिसळून जाते. सुकीर्तने डोळेच बंद केलेले आहेत. अजिबात एक्स्ट्रा स्वीट नाहीये, टाळ्याला डसत नाही. आता जरा खवा जेव्हा टाकतात बासुंदीमध्ये तेव्हा टाळ्याला असा राप बसतो, बरोबर. असं अजिबात नाही. आणि असे मर्ज झाले छान कुल्फी आणि बासुंदी. खूप वर्षापासून खातो इथे, सेम चव आहे. असा अभिषेक केलेला आहे कुल्फीला बासुंदीचा. माझं अजून एक अतिशय आवडीचं ठिकाण म्हणजे कोल्हापूरचं सुगंधा कोल्ड्रिंक हाऊस. मी मागच्या वेळी 3 दिवस कोल्हापुरात होतो आणि 4 वेळा या ठिकाणी गेलोय. इथला सुगंधा कोल्ड्रिंक हाऊस फेमस लस्सी हे खूप फेमस आहे आणि दूध कोल्ड्रिंक. दोन गोष्टी खूप फेमस आहेत. आणि तुला येतात ते मिल्कशेक किंवा या आपण हा, गोष्टी दिसतात. milkshake. सोडा पण आहे आय गेस. दूध सोडा नावाचा एक प्रकार मिळतो. दुधामध्ये सोडा नाही. कधी ऐकलंयस? बरं, ठीक आहे. तर आपण सगळ्यात एक एक मागूया. आधी दूध कोल्ड्रिंक पिऊ. एक चिक्कू द्या, एक मँगो द्या हाफ, एक दूध हाफ कोल्ड्रिंक द्या, द्या. सगळं हाफ हाफ द्या. आणि लस्सी पण हाफ द्या. मला असं वाटतं आधी मी मँगो पासून सुरुवात करतो. सगळी गंमत दुधाची आहे रे. म्हणजे जनरली काय आता फ्लेवर ओव्हर पॉवर करतात, पण इथे दुधाची चव जास्त लागते आणि मग फ्लेवर येतं. अप्रतिम. म्हणजे कळतंय की प्युरिटी काय असते दुधाची. चिकू कुठला आवडला सगळ्यात? चिकू. चिकू तोड नाही चिकूला जनरली. आणि चिकूच खूप गोड लागतो ना, मला हा जो गोडवा आहे तो दुधाचा गोडवा आहे. मग कळतंय की एकदम ताजं दूध आहे. बाय द वे लस्सी पण दर्जा आहे बरं का, दर्जा. बेसिक 2 ते 3 इन्ग्रेडियंट असून सुद्धा स्वर्गमय. डायरेक्ट तुम्ही एक घोट घेतल्यावरती ट्रान्समध्येच जाता अशी चव यायची. यानंतर आपण खाऊया टिपिकल काडी लावून मिळणारी कुल्फी. जळगाव मधली प्रसिद्ध भैयाची कुल्फी 60 वर्ष जुनी आहे. 15ची आहे, 20ची आणि 30ची आहे. मला वाटलं की साईज प्रमाणे प्राइस आहे, तर नाही, क्वालिटी प्रमाणे. मला असं वाटतं की 30 मध्ये जास्त सुकामेवा असेल. साईज तिन्हीचा सेमच आहे. एकदम प्युअर. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे खूप कमी साखर आहे. म्हणजे विदाऊट शुगर म्हणली तरी हरकत नाही. म्हणजे साखरेचा लवलेश नाही, म्हणजे खूप कमी साखर आहे. जे विदाऊट शुगर कुल्फी खातोय का असंच वाटेल, पण तरी सुद्धा चविष्ट लागते. त्याचं कारण असं आहे प्रचंड प्युअर आहे. जो काय सुकामेवा असा भरपूर घातलेला आहे मनापासनं. प्रत्येक घासाला सुकामेवा येतोय आणि प्रचंड प्युअर दूध आहे. सुरेख कुल्फी आहे. जनरली कुल्फी किंवा गाड्यावरचे शेक जे आहेत ना प्रचंड गोड बनवतात, पण खाताना ती मलाई जाणवते. घासाघासाला जो असा छानपैकी तोंडात विरघळतोय, जाणवते की असं प्रॉपर ते मलाईचं टेक्स्चर आहे ना, ते प्रत्येक घासाला लागतंय. गळायला लागलं. उन्हाळ्याचाच विषय आहे तर विदर्भाला विसरून कसं चालेल. तिथल्या उन्हातही छाया देणारं म्हणजे छाया कोल्ड्रिंक हाऊस. आता तू म्हणतो तसं लस्सी फेमस आहे ना, आधी लस्सी ट्राय. लस्सी आणि आईस्क्रीम. लस्सी आणि आईस्क्रीम. हे व्हॅनिला आईस्क्रीम आहे. लस्सी खूपच सुरेख आहे. जो तो फ्लेवर येतो व्हॅनिला आणि कामिंग एकदम. चव खूप अस्सल आहे लस्सीची. आणि व्हॅनिला आईस्क्रीम खूपच चांगलं कॉम्प्लिमेंट करते. अशी अजिबात खूप आंबट आहे, खूपच गोड आहे, असं काहीच नाहीये. खूप जास्त गोड, पण हा व्यवस्थित. जर टिपिकल नाही का ते मटक्यात घेऊन ते घुसळून करतात, हा. तशी चव येतं. आता आपण बघूया बदाम शेक आईस्क्रीम.
रसमलाई सोबत येतो ना बासुंदी थोडीशी ती अरे पातळ अशी चव आहे आणि अजिबात जास्त गोड नाही, खूप माइल्ड चव आहे तिन्हीची. आणि बदामची परफेक्ट व्यवस्थित फ्लेवर आहे. डोळे माझे मिटायला लागलेले आहेत, एकदम थंडावा पोटामध्ये आणि मनामध्ये निर्माण झालेला आहे. इतका छान स्पॉट आहे. आणि हा 15वा आणि शेवटचा स्पॉट तुम्ही ASMR किंवा लहानपणीच्या आठवणीसाठी बघाच. तर जळगावमधलं सगळ्यात जुनं परदेशी गोटी सोडा सेंटर. जगातलं कितीही भारी कोल्ड्रिंक प्या, पण जी गोटी सोडत गंमत आहे ना ती बाकी कशातच नाही. जे काय बनवलंय ना म्हणजे बनवताना बघूनच लय भारी वाटलंय. आणि असं 2 ग्लासामध्ये दिलंय, खाली पण आहे वरती पण आहे. ओके, हे पिऊत आपण. फार स्ट्रॉंग नाहीये, पण या उन्हामध्ये अमृत अमृत लागते. हे मसाला मस्त एकदम त्याचा, छान पाचक टाईप आहे. सोडा खूप जास्त स्ट्रॉंग नाहीये, सुरेख लागते. आणि आय थिंक मला असं वाटतं सोडा माइल्ड आहे, चाट मसाला याच्यामध्ये आणि धणे आणि जिऱ्याची पावडर आहे, पण जिऱ्याचा फ्लेवर स्ट्रॉंग आहे जास्त. बेस्ट लागते. तर हे होते उन्हाळ्यासाठीचे खास 15 थंड पदार्थांचे रेकमेंडेशन्स. आणि हो, मला माहिती आहे की तुम्ही फूड टूरची वाट बघताय, तर पुढच्या आठवड्यात आपली महाराष्ट्र फूड टूर परत चालू होतीये. कुठली जागा असेल ओळखा आणि कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत हॅपी जर्नी.